लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत। मात्र या संदर्भात आता वार प्रतिवार जे आहे ते बॅनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेना असेल या राष्ट्रवादीमध्ये उभी पडल्यानंतर आता आमदार आपत्र संदर्भात देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना मात्र दुसरीकडे आता पक्ष कोणी चोरला अशा प्रकारचे बॅनर जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या वतीने चौकामध्ये ठाण्यामध्ये लावण्यात आलेले पाहू शकतो। पक्ष कोणी चोरला असा प्रश्नचिन्ह करत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही। काय आहे हिंदुत्व असं असेल तर आपल्या प्रतिक्रिया जे ते व्हॉट्सअपवरती या नंबरवरती द्यावं। नंबर देखील या पोस्टरच्या माध्यमातून बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मात्र या संदर्भात आता पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टात ही लढाई आहे आमदार अपात्र संदर्भात। दुसरीकडे पक्ष आणि चिन्ह संदर्भात देखील निकाल हे लागू शकतो। मात्र संदर्भात आता पाहायला गेलं तर ठाण्यात हे मोठं गड जे आहे ते शिवसेनेचं मानलं जातं आणि यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक प्रकारचं आव्हान देणारं आहे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। केदार दिघे यांनी ह्या बॅनरच्या माध्यमातून जनतेला एक प्रकारे जागे केले। पुन्हा एक प्रकारे त्यांना या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी प्रश्नचिन्ह विचारलं आहे की पक्ष कुणी चोरला दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही। काय आहे हिंदुत्व अशा प्रकारचं बॅनर जे ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। ठाण्यातील हरिनिवास सर्कल या ठिकाणी जे तो हा बॅनर लावण्यात आला आहे तसेच विविध ठिकाणी देखील हे बॅनर लावण्यात आले आहे। त्यामुळे नक्कीच शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह असेल। या शिवसेना पक्ष हे गेल्या अनेक दिवसापासून जी ही लढाई जी आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। मात्र अजूनपर्यंत निर्णय त्यावरती झाला नाही। या संदर्भात पाहायला गेलं तर आता येणाऱ्या काळात विधानसभाच्या निवडणुका देखील येत आहेत आणि त्यातच आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मोठी जयतयारी येते शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल दोघांकडनं करत येत आहे। मात्र सध्याच्या निवडणुकीचा निकाल पाहता लोकसभेचा या ठिकाणी महाविकास आघाडीला आहे भरभरून मतं आहे ते लोकांनी दिले आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात विधानसभेत कशाप्रकारे लोक हे कोणाला निवडून देतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी हा जो बॅनर जो आहे ठाकरे गटाकडनं सर्वांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे येणाऱ्या काळात आता अशा प्रकारची लढाई पुढे देखील असणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन योगेशसह गणेश सोरा TV9 मराठी ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।